आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बसवायचं आहे। भाजपला उत्तरेत ज्या राज्यात यश मिळालं तिथे महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं। आपल्याकडे वेळ कमी, त्यामुळे जास्त काम करावं लागेल। अजित पवारांचे महिला कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। येणाऱ्या काळात अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही ताकद लावणार। आम्ही निर्णय बदलला पण विचार बदललेला नाही। महिला मेळाव्यात रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। अजित पवार भावीला महिला मुख्यमंत्री मिळाली तर आवडेल का असं दादांनी मला विचारलं, पण अजितदादा मुख्यमंत्री झाले तर महिलांचे प्रश्न सुटतील। आदिती तटकरेंचं मेळाव्यात सूचक विधान। 1.5 महिन्यांपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत। आशा सेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत। त्यांना भेटायला सरकारला वेळ नाही। मेळावे घेण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी त्यांना भेटावं। वर्षा गायकवाड यांचा चाकणकरांना सल्ला। शरद पवारांचं वय विचारणाऱ्या अजित पवारांमध्ये मोदींचा वय विचारण्याची हिंमत आहे का? पटोलेंचा सवाल। तर मोदी 80चे झाले की त्यांनाही विचारू, अजित पवारांचं उत्तर। धरणावरून अजित पवारांवर आरोप करणाऱ्या भाजपचंच धरण आता फुटत आलंय। नाना पटोलेंचं टीकास्त्र। अनेक पार्ट्या फिरून आलेल्या नानानं मला शिकवू नये, अजित पवारांचा पलटवार। आमदार राजन साळवींना तुर्तास अटक नाही। 10 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर एसीबीची टीम साळवींच्या घरातून बाहेर पडली।